नमस्कार मित्रो, मी महेश लोखंडे आपलं स्वागत करत आहे मार्केट समजच्या या यूट्यूब चॅनलवरती। मार्केट समजवरती आपण आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज टाकतोय आणि तुमच्याकडनं भेटणारा या व्हिडिओसाठी रिस्पॉन्स पण खूप चांगला आहे। आपल्याकडे आपण इंट्राडे ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग, त्यानंतर तुम्हाला मार्केटशी रिगार्डिंग न्यूज या सगळ्या याच्यावरती व्हिडिओज टाकले। तुमच्याकडनं भेटणारा प्रतिसाद पण चांगला आहे। मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडे काही आलेल्या रिक्वेस्टवरती मी हा स्ट्रॅटर्जी पर हा व्हिडिओ आपल्यासमोर आणत आहे। याच्यामध्ये मी तुम्हाला इंट्राडे आणि स्विंग ट्रेडिंगसाठी एक बेस्ट स्ट्रॅटर्जी सांगणार आहे, जी तुम्हाला इंट्राडे आणि स्विंग ट्रेडिंगसाठी पण यूज करता येईल। ही स्ट्रॅटर्जी बघा, या स्ट्रॅटर्जीचं बॅक टेस्टिंग करा आणि त्यानंतरच ही स्ट्रॅटर्जी तुम्ही तुमच्या स्वतःच्या यूजमध्ये आणायला सुरुवात कराल। तर मित्रो, बघूयात काय आहे इंट्राडे आणि स्विंग ट्रेडिंगसाठी ही स्ट्रॅटर्जी। इंट्राडे ट्रेडिंग आणि फिबोनाची, इंट्राडे ट्रेडिंग आणि स्विंग ट्रेडिंग। ॲक्च्युअल फिबोनाची नावाचं, फिबोनाची म्हणाल प्रत्येकाचं प्रोनाउन्सिएशन वेगळं असतं। फिबोनाची नावाचं एक टूल्स आहे, ज्याचा वापर करून आपल्याला आजच्या या स्विंग ट्रेडिंग इंट्राडेसाठी किंवा स्विंग ट्रेडिंगसाठी आजच्या या व्हिडिओमध्ये स्ट्रॅटर्जी बघायची आहे। मित्रो, सगळ्यात पहिले आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे। सगळ्यात अगोदर आपल्याला दोन कॅन्डल्स असतात, त्या कॅन्डल्स माहिती असणं गरजेचं आहे की कॅन्डल्सचे दोन मेजर टाइप्स कुठले आहेत। त्यानंतर तुम्हाला स्विंग लेवल्स कुठले आहेत, म्हणजे स्विंग लोज कुठले आहेत, स्विंग हाईज कुठले आहेत, ते तुम्हाला आयडेंटिफाय करता आले पाहिजे। आणि त्यानंतर या स्विंग हाईज आणि स्विंग लोजमधला सगळ्यात मेजर हाईज कुठला आहे आणि सगळ्यात मेजर लोज कुठला आहे। त्यानंतर तुम्हाला ज्या दोन कॅन्डल्स मी तुम्हाला सांगितल्या, त्या दोन कॅन्डल माहिती असणं गरजेचे आहे। याच्यावरती हा आपला पूर्ण व्हिडिओ बेस्ड असणार आहे। तर मित्रो, बघूयात त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर स्विंग लोज आणि स्विंग हाईज काय असतात एका चार्टवरती। हा आपल्या समोर बँक निफ्टीचा चार्ट दिसतोय। बँक निफ्टीच्या चार्टमध्ये आपल्याला माहिती आहे की प्राइस ही आपण म्हणतोय की अप ट्रेंडमध्ये चाललेली आपल्याला दिसत आहे। पण मार्केटमध्ये ज्यावेळेस प्राइस आपण बघतोय तर याच्यामध्ये आपल्याला प्राइस सरळ वरती जाते आहे का, नाही, कुठेतरी जाऊन स्विंग करते, खाली येते, वरती जाते, हे आपल्याला समोर दिसत आहे। मग आपल्याला करायचं काय, तर सिंपल प्राइसमध्ये ज्यावेळेस आपण अप ट्रेंड म्हणतो तर त्यावेळेस अप ट्रेंड जातावेळेस सिंपल एक गोष्ट होते की प्राइस ही सरळ वरती न जाता अगोदर वरती जाते, त्यानंतर खाली येते, त्यानंतर पहिल्या हायपेक्षा वरती जाते, पुन्हा खाली येते, त्यानंतर पुन्हा हाय जाते, पहिल्या हायपेक्षा वरती जाते, पुन्हा लो येते, पण पहिल्या लोपेक्षा थोडीशी ती वरती आहे, त्यानंतर आपल्याला दिसतंय की ती पुन्हा वरती जात आहे। तर या केसमध्ये आपल्याला कळतंय की हे जे पॉईंट्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती दिसणारे, हे जे सगळे पॉईंट्स आहेत यांना स्विंग पॉईंट्स म्हटलं जातं। काय म्हटलं जातं? स्विंग पॉईंट्स। आता हे स्विंग पॉईंट जर असतील, या स्विंग पॉईंटलाच आपण सपोर्ट अँड रेजिस्टन्स लावू शकतो। म्हणजे हा एक स्विंग पॉईंट माझा एक सपोर्ट रेजिस्टन्स होऊ शकतो, हा एक स्विंग पॉईंट माझा सपोर्ट रेजिस्टन्स होऊ शकतो। मग आपल्याला जर फिबोनाची टूल्स जर यूज करायचं असेल तर आपल्याला स्विंग पॉईंट्समधले मेजर लोजवाला, म्हणजे जर हा जो पॉईंट मेजर लोवाला होता तर हा एक पॉईंट, कारण की या अगोदरची प्राइस मी मानलाय की डाऊन ट्रेंडमध्ये होती, आता इथे मेजर लो क्रिएट झाला आणि नंतर प्राइस वरती जात आहे। मग मी काय करतो, हा मेजर लो आहे याला एक आयडेंटिफाय करतो आणि एक मेजर हाय जो आहे झालेला, तो जो हा आहे याला आयडेंटिफाय करतो। माझ्याकडे फिबोनाची नावाचं टूल्स असते, ज्या टूल्सचा मी याच्यामध्ये यूज करतो। तर या टूल्सला मी यामध्ये अप ट्रेंडसाठी ज्यावेळेस हे फिबोनाची टूल्स लावेन तर मला काय प्रिडिक्ट करायचं असते की आता जी प्राइस इथे आहे ती प्राइस आता कुठे जाऊ शकते।
शकते, जर डाऊन जाऊ शकते की अप जाऊ शकते याचं प्रिडिक्शन करायचं आहे. तर ते प्रिडिक्शन करण्यासाठी आपल्याला गरजेचं असतं फिबोनाची टूल्स, जे आपल्याला गरजेचं ठरू शकतं. मग फिबोनाची टूल्स कसं गरजेचं ठरू शकतं, ते कसं आपण प्रिडिक्ट करू शकतो, किती अंदाज त्याचा प्रोबॅबिलिटी असते की 70-60% ते बरोबर असतंय, 30% 40% ते रॉंग पण होऊ शकते. तर या गोष्टीसाठी तुम्हाला तुमचं रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट आणि सेल्फ स्टडी खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे. तर मित्र, या फिबोनाची टूल्समध्ये आपल्याला मेजर स्विंग लोज आणि स्विंग हाय डिसाईड करायचा आहे आणि नंतर प्रेडिक्ट करायचा आहे. मग नंतर जी मी सांगितलं होतं की नेक्स्ट आपल्याला कॅन्डल्सचं प्रॉपर थोडंसं नॉलेज असणं गरजेचं आहे, ज्यावेळेस तुम्हाला या स्ट्रॅटजीचा यूज करायचा आहे, इंट्राडेसाठी करत असो की स्विंग ट्रेडिंगसाठी. तर महत्त्वाच्या 2 कॅटेगरीज पडतात कॅन्डल्समध्ये. एक डिसिजन क्लिअर असणारी कॅन्डल आणि दुसरी असते इनडिसिसिव्ह कॅन्डल. तर मग याला कॅटेगराईजनुसार आपल्याला कसं करता येईल, तर सिम्पल आहे. आपल्याकडे ज्या कॅन्डल्समध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात, एक असते बॉडी आणि एक असते शॅडो. जर एखाद्या कॅन्डलची 60% पेक्षा जास्त बॉडी असेल तर ती नॉर्मल किंवा लॉंग कॅन्डल असं समजली जाते. पण एखादी कॅन्डल जिची बॉडी लेस दॅन 30% आहे आणि त्या 70% जवळपास शॅडो आहे, अशा कॅन्डलला इनडिसिसिव्ह कॅन्डल असं म्हटलं जातं. मग एक असते लॉंग कॅन्डल ज्याच्यामध्ये 60% पेक्षा जास्त बॉडी आहे आणि दुसरी असते इनडिसिसिव्ह कॅन्डल ज्याच्यामध्ये 30% बॉडी आहे, जास्तीत जास्त शॅडो आहे. मग आता ज्यावेळेस तुम्ही इनडिसिसिव्ह कॅन्डल बघता, तर इनडिसिसिव्ह कॅन्डलमध्ये बॉडी ही कधी सेंटरला असू शकते, कधीही अपसाईडला असू शकते, करेक्ट, कधी ती बॉटमला असू शकते. या तिन्ही गोष्टी असतात. पण ज्यावेळेस तुम्ही या स्ट्रॅटजीचा यूज कराल तर त्यावेळेस तुम्हाला महत्त्वाची गोष्ट करायची आहे की सपोर्ट अँड रेजिस्टन्सला जिथे ही कॅन्डल बनेन तिथे तुम्हाला त्या साईडनं शॅडो असणं, जास्त शॅडो असणं गरजेची आहे, किंवा 50-50% तरी शॅडो डिवाइड असणं गरजेचं आहे, जेणेकरून प्राइस रिव्हर्सल होईल हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. का तर आपण जे सपोर्ट अँड रेजिस्टन्स घेतो तर आपल्याला माहिती आहे की सपोर्ट अँड रेजिस्टन्सवरती 2 गोष्टी नेहमीच आपल्याला बघायला बघतात, एक तर ब्रेकआउट्स आणि ब्रेकडाऊन होतं आणि तिथे रिव्हर्सल येतं. तर आपण आज जी स्ट्रॅटर्जी फिबोनाकीची बघतोय त्याच्यामध्ये रिव्हर्सल स्ट्रॅटर्जीवरती आपण काम करतोय. रिव्हर्सल स्ट्रॅटर्जी म्हणजे काय की आपल्याला एक इनडिसिसिव्ह कॅन्डल एखाद्या रेजिस्टन्सला किंवा सपोर्टला फाइंड आउट करायची आहे आणि तो सपोर्ट रेजिस्टन्स आपल्याला प्रोव्हाइड कोण करणार आहे, तर फिबोनाची रिट्रेसमेंट नावाचा टूल प्रोव्हाइड करणार आहे. एखादी इनडिसिसिव्ह कॅन्डल आपल्याला स्क्रीनवरती एखाद्या सपोर्टला किंवा रेजिस्टन्सला फाइंड आउट करायची आहे आणि त्यानंतर ती जर सपोर्टला असेल आणि मग सपोर्टला बनल्यानंतर त्या कॅन्डलचा हायच्या वरती त्याच्यानंतर बनणारी कॅन्डल ज्या वेळेस पण क्लोज होईल त्याच्यानंतर आपल्याला बाईंगचं, आणि जर रेजिस्टन्स असेल तर तिच्या लोच्या खाली ज्यावेळेस पण त्याच्यानंतर बनणारी कॅन्डल क्लोजिंग देईल त्यानंतर आपल्याला सेलिंगचा ट्रेड घ्यायचा असतो. या मेथडने तुम्ही सगळ्या पद्धतीत म्हणजे मग इंट्राडे असोत, स्विंग ट्रेडिंग असोत, ऑप्शन ट्रेडिंग असोत, या सगळ्याच्यामध्ये ट्रेड करू शकता. तर अगोदर आपण बघूयात, आपण जर बँक निफ्टीमध्ये या मेथडचा यूज केला तर आपल्याला कशा पद्धतीने ट्रेड एक्झिक्यूट करता येऊ शकतो, कुठे ट्रेड आपल्याला बनवू शकतो. तर आपल्याला सगळ्यात अगोदर अर्ध्या तासाचा चार्ट लावायचा आहे. अर्ध्या तासाच्या चार्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर सिंपल, ज्यावेळेस फिबोनाकी तुम्हाला करायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, जर तुम्हाला असं दिसतंय की प्राइसमध्ये अपट्रेंडच्या साईडला प्राइस आहे, जसं की इथनं इथपर्यंत अपट्रेंड होता, जर मला इथे लावायचं असेल तर मी माझा फिबोनाकीचा हा एक पॉईंट जो अगोदरचा पास्टवाला पॉईंट आहे तो फर्स्ट राहील, हा माझा सेकंड राहील आणि मी याचा प्रिडिक्शनसाठी नेक्स्ट याच्यासाठी वापर करू शकतो. तर सिंपल मी याला हाफ आवरवरती लावतोय.
हाफ आवरवरती ज्यावेळेस मी याला प्लेस करतोय, इकडे मला हाफ आवरवरती हा इकडे तुम्हाला टूल बार दिसतोय. या टूल बार मध्ये आपल्याला सगळ्यात पहिलं ऑप्शन दिसतंय, म्हणजे पहिले डॅश आहे, त्याच्यानंतर ट्रेंड लाईन आहे, त्यानंतर खाली पहिलंच ऑप्शन आपल्याला दिसतंय फिफ्थ रिट्रेसमेंट. फिफ्थ रिट्रेसमेंटला क्लिक करायचं आहे. मग जो हा लो होता त्या लो पासनं मी हाय पर्यंत हे फिफ्थ रिट्रेसमेंट टूल टाकलंय. त्यानंतर मी याला थोडंसं एक्सटेंड करतोय, कारण की मला 1-2 दिवसाच्या ट्रेडमध्ये याला वापरायचं आहे. सिंपल मी याला इथे टाकलंय. ज्यावेळेस मी हे फिफ्थ रिट्रेसमेंट टूल टाकतोय तर सिंपल मी काय बघतोय, इथे अप ट्रेंड होता आणि त्यानंतर प्राइस ही डाऊन ट्रेंडमध्ये जाते. तर ती कुठनं या लेवलला फिफ्थ रिट्रेसमेंट टूल जसा टाकला आपल्या स्क्रीनवरती काही लाईन्स दिसतात, कलरफुल लाईन्स दिसतात. सगळ्यात वरती जो पॉइंट आहे तो 0चा पॉइंट दिसतोय आपल्याला, 0. त्यानंतर दिसतोय आपल्याला 23.6. जर पर्सेंटेजमध्ये जर बोललो तर इथे जो दिसतोय 0.236, ही एक फिबोनाकीची लेवल आहे, तो रेशो आहे फिबोनाकीचा. त्यानंतर नेक्स्ट लेवल आहे 38.2, ज्याला पर्सेंटेजमध्ये, आणि ज्याला जर पॉईंटमध्ये जर बोललं तर 0.382 हा तो रेशो बनला जाईल. त्याच्यानंतर फिबोनाकीचा नेक्स्ट रेशो आहे 0.618 आणि पर्सेंटेजमध्ये जर बोललं तर 61.8%. त्यानंतर 76.4%, आणि जर पॉईंट्समध्ये बोललं तर 0.764. ह्या इम्पॉर्टंट फिबोनाकीच्या या 4 इम्पॉर्टंट 23, 38, 61 आणि 76 या 4 महत्त्वाच्या फिबोनाकीच्या लेवल्स आहेत, ज्या की तुमच्या चार्टवरती इथे दिसत आहेत कलरफुलमध्ये. मग आपल्याला नेक्स्ट काय करायचं आहे तर सिंपल आहे, आपल्याला ट्रेंड लाईनमध्ये जायचं आहे. हॉरिझॉन्टल ट्रेंड लाईन घ्यायची आहे. ती हॉरिझॉन्टल ट्रेंड लाईन इथे प्लेस करायची आहे. 23 ला एक प्रेस करायची आहे. 38 ला एक प्रेस करायची आहे. 61 ला एक प्रेस करायची आहे. 76.4 ला एक प्लेस करायची आहे. आणि त्यानंतर 1 ला एक प्रेस करायची आहे. 1 म्हणजे ज्याला जर पर्सेंटेजमध्ये बोललात तर 100% असं बोललं जातं. मग आपल्याकडे या ट्रेंड लाईन्स आहेत. आता आपण काय करूया, त्या फिबोनाकीला फिफ्थ रिट्रेसमेंटला डिलीट करून टाकतो मी. आता माझ्याकडे काही लेवल्स आल्या ज्या फिफ्थ रिट्रेसमेंटच्या आहेत. मग मला ट्रेड कसा करायचा आहे, जर मी या मेथडला जर यूज करतोय अप ट्रेंडमध्ये, आता मला माझ्या एक तर प्राइस जर माझ्या या सपोर्ट किंवा रेजिस्टन्सला, आता प्राइस इथे कुठे दिसतंय बघा, इथे तुम्हाला प्राइस दिसतंय, इथे एक कॅन्डल बनलेली दिसतंय. याला थोडंसं मी अजून लार्ज करतो जेणेकरून आपल्याला जास्त कळेल. दिसतंय, आता दिसत असेल, मला असं वाटतं आता क्लिअर होत आहे. हां, आता बघा इथे जी ही कॅन्डल आहे, ज्या कॅन्डलला ही कॅन्डल, ज्या कॅन्डलमध्ये आपल्याला दिसतंय इंडिसेसिव्ह 30% बॉडी, 70% शॅडो आणि एक रेजिस्टन्स फिबोनाकीचा आहे जो आपण हॉरिझॉन्टल लाईनने आयडेंटिफाय केला, त्याला त्याने रिस्पेक्ट केलंय. आणि त्यानंतर ही इंडिसेसिव्ह कॅन्डल बनल्यानंतर एक अशी कॅन्डल रेजिस्टन्स पकडून त्या लेवल, त्या जे रेजिस्टन्स घेतल्यानंतर त्याच्या लोच्या खाली क्लोज होते, तर त्याच्यानंतरच्या नेक्स्ट कॅन्डलला आपल्याला सेल करायचा होता. सिंपल आहे, हाफ आवरमध्ये. त्याच्यानंतर जर म्हणजे हा स्विंग ट्रेडिंगसाठी
ट्रेड असता आणि मग जर मी इथे बाय सेलचा ट्रेड घेत असेल तर माझा SL या लेवलच्या थोडासा वरती मी माझ्या हिशोबाने कॅल्क्युलेट करून चालतो. मग जो तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, स्टॉक स्विंग ट्रेडिंगसाठी मेनली हाफ आवर हे स्विंग ट्रेडिंगसाठी तुम्हाला शेअर्समध्ये यूज होईल. त्यानंतर ज्यावेळेस मी यापर्यंत तर ही लेवल इथपर्यंत तर ऑलरेडी वापरलेले आहे, पुन्हा इथे प्राइस खाली आली होती, या लेवलला रिस्पेक्ट केलं, इंडिसेसिव्ह कॅन्डल बनली आहे. ही इंडिसेसिव्ह कॅन्डल त्याच्यानंतर तिचा लो ब्रेक करणारी नेक्स्ट कॅन्डल तिच्या लोच्या खाली तुम्ही पुन्हा ट्रेड करू शकता स्विंग ट्रेडसाठी, कारण की हाफ आवर्सचा चार्ट आहे. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला क्लिअर झाला असेल की हाफ आवरचा यूज तुम्हाला इंट्राडेसाठी नाही करायचा तर स्विंग ट्रेडिंगसाठी करायचा आहे. मग मला जर इंट्राडेसाठी जर यूज करायचं असेल, फॉर एक्झाम्पल आता मी इथे निफ्टीचा चार्ट घेतो, जर मला इंट्राडेसाठी यूज करायचं असेल तर मी सिंपल 15 मिनिट्सचा चार्ट घेईल किंवा 5 मिनिट्सचा चार्ट घेईल. 5 मिनिट्सच्या चार्टमध्ये तर मला मेजर अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड शोधायचा आहे. मग मेजर अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड तर मला कुठे दिसतोय, हा एक स्विंग पॉईंट दिसतोय जो माझा मेजर लो आहे, त्याच्यानंतर हाय स्विंग तो मेजर इथपर्यंत नवीन हाय क्रिएट करत जात होता. त्याच्यानंतर पुन्हा हाय हे लोज गेले, म्हणजे डाऊन ट्रेंड स्टार्ट झाला. तर सिंपल या हायपासनं, या लोपासनं तर या हायपर्यंत मला फिब रिट्रेसमेंटचं जे टूल आहे, जे आपण आत्ता बघितलं, कुठे येते टूल्समध्ये ट्रेंड लाईनच्या खाली ऑप्शन आहे फिब रिट्रेसमेंट, त्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मी याला इथे प्लेस करतो आणि त्याला मी या हायपर्यंत घेतो इथपर्यंत, आणि मला पुढे ट्रेड करायचं आहे म्हणून मी याला एक्सटेंड करतो. ठीक आहे, आता मी एक्सटेंड केलं. या हायच्या नंतर कुठल्या लेवलला याने रिस्पेक्ट केलं, त्याच्या अगोदर मी काय करतो, याच्या लेवल्स टाकून घेतो. 0ची टाकली, सेम 23ची टाकली, सेम 38.2ची टाकली, सेम 61.8ची टाकली. बरं, 0.50ची नाही टाकत आहे मी, कारण की 0.50 हे 0.5% आहे. ती फिबोनाकीची रिट्रेसमेंट लेवल नाही आहे, फिब रिट्रेसमेंट लेवल नाही आहे. तर ती काय मेथड आहे फिब रिट्रेसमेंट, जर तुम्हाला प्रॉपर पूर्ण समजून घ्यायचं असेल याचा मेथड्स कारण की याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला काम करता येऊ शकतं. मार्केटचा ट्रेंड बदललाय काय, मार्केटचा ट्रेंड चेंज झालाय काय, हे देखील आपल्याला फिब रिट्रेसमेंटमध्ये कळतं. तर मित्रांनो, मी इथे हॉरिझॉन्टल लाईन्स टाकल्या फिब रिट्रेसमेंटच्या लेवलने, आणि आपण हा जो चार्ट आहे याच्यामध्ये इथपर्यंत या लेवलपर्यंत जवळपास ऑलरेडी या चार्टचा यूज केला आहे. म्हणजे आपल्याला पुढच्या चार्टमध्ये याचा वापर करायचा आहे. आपण मानलं की इथपर्यंत आपल्याकडे चार्ट होता. ठीक आहे, तर मी आता या फिब रिट्रेसमेंटला क्लिक करतो, क्लिअर करतो. आता बघा, या लेवलच्या नंतर मला फिब रिट्रेसमेंटमध्ये त्या ज्या लेवल्स आहेत त्याच्या साईडला, जसं की इथे बघा, या इंडिसेसिव्ह कॅन्डल, ही इथे एक इंडिसेसिव्ह कॅन्डल आहे, तिने रिस्पेक्ट केला. हिच्या लोच्या खाली जर कारण की रेजिस्टन्स आहे, तिच्या लोच्या खाली जर क्लोज झाला असता तर मी बाय सेलिंगसाठी त्याला यूज करू शकलो असतो, पण त्याच्या नेक्स्ट कॅन्डलने त्याच्या लोच्या खाली क्लोजिंग दिली नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅन्डल कोणती आहे, नेक्स्ट लेवल. आता सध्या नेक्स्ट लेवल याच्यामध्ये आपल्याला इथे दिसतंय बघा, एक इंडिसेसिव्ह कॅन्डल आहे, दिसतंय. ही इंडिसेसिव्ह कॅन्डल आहे, नियर अबाउट या रेजिस्टन्स लेवलच्या जवळ आहे. त्याच्यानंतर त्या लोच्या खाली क्लोजिंग झाली, तर आपल्याला सिंपल नेक्स्ट कॅन्डलला या लोच्या खाली ट्रेड करायचा होता, आणि याला रेजिस्टन्स मानलं होतं. ज्या फिबोनाकीचा तो रेजिस्टन्स होता त्याच्या हायच्या वरती आपल्याला सपोर्टला म्हणजे हायच्या वरती रेजिस्टन्स मानला होता, त्याच्यावरती आपल्याला स्टॉप लॉस ठेवायचा आहे. तर मित्र हो, अशा पद्धतीनं
ही मेथड तुम्हाला खूप प्रोडक्टिव्ह असू शकते. किती प्रोडक्टिव्ह आहे, खरंच चालते का, हे तुम्ही बघायचं आहे आणि मलाही सांगायचं आहे की मार्केटमध्ये ही वर्केबल आहे का. तुम्हाला वेगवेगळ्या चार्ट्समध्ये लावून बघायचे. ही खूप महत्त्वाची मेथड आहे ज्याच्यामध्ये आपण फिबोनाची टूल्स यूज करतोय आणि ह्या फिबोनाची टूल्सला तुम्हाला तुमच्या ट्रेडिंगला इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने यूज करता येईल. धन्यवाद. मी महेश लोखंडे असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मार्केट समजच्या चॅनलवरती येईल, ज्याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल, मला मोटिवेट करावे लागेल, लाईक करावा लागेल आणि हा व्हिडिओ जर तुमच्या मित्रांना महत्त्वाचा वाटत असेल तर त्यांना शेअर करा. आणि तुम्ही जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही सबस्क्राईब करायला सांगायला विसरू नका. धन्यवाद मित्रो, पुन्हा भेटूयात.